नमस्कार. कधी विचार केलाय का की आपल्या आजूबाजूच्या जागा आणि वस्तू आपण मोजतो कशा? आज आपण भूमितीमधल्या दोन खूप महत्वाच्या आणि तितक्याच गमतीशीर संकल्पना समजून घेणार आहोत, परिमिती आणि क्षेत्रफळ. चला सुरू करूया. हा प्रश्न वाटतो सोपा, पण आहे खूपच कामाचा. समजा बागेला कुंपण घालायचंय, किंवा खोलीला रंग द्यायचाय, किंवा एखाद्या फोटोला फ्रेम करायची आहे. या सगळ्या गोष्टींसाठी मोजमाप लागतंच, आणि याचं उत्तर आपल्याला मिळतं परिमिती आणि क्षेत्रफळ या दोन संकल्पनांमधून. चला तर मग सगळ्यात आधी परिमिती म्हणजे काय ते बघूया. असं समजा की आपण एका बागेच्या किंवा मैदानाच्या फक्त कडेकडेने चालतोय, तर आपण जेवढं अंतर चालतो ना, तीच असते त्या जागेची परिमिती. अगदी सरळ आणि सोपं. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर परिमिती म्हणजे कोणत्याही बंद आकृतीच्या सगळ्या बाजूंच्या लांबीची बेरीज. एक गोष्ट लक्षात ठेवायची, हे फक्त बाहेरच्या सीमेचं माप आहे, आतल्या जागेचं नाही, फक्त कडेचं अंतर. हे बघा, हे आहे एकदम मूळ सूत्र, अगदी बेसिक. कोणतीही कशीही आकृती असो, तिच्या सगळ्या बाजूंची लांबी मोजायची आणि त्यांची बेरीज करायची. झाली परिमिती तयार. किती सोपं आहे. पण मग नेहमीच असं सगळ्या बाजू मोजत बसायचं का? नाही, अजिबात नाही. आपल्या रोजच्या वापरात जे आकार येतात, म्हणजे चौरस किंवा आयत, त्यांच्यासाठी काही सोपी सूत्र आहेत, ज्यामुळे आपलं काम खूपच सोपं होतं. आता चौरसाचं तर आपल्याला माहितीच आहे, चारही बाजू एकदम सारख्या. मग कशाला 4 वेळा मोजायचं? फक्त एका बाजूची लांबी घ्यायची आणि त्याला सरळ 4ने गुणायचं. झालं काम. परिमिती लगेच मिळते. चला एक उदाहरण बघूया, म्हणजे लगेच लक्षात येईल. समजा एक 5 सेमी बाजू असलेली चौरस बाग आहे आणि तिला कुंपण घालायचंय. मग किती लांबीचं कुंपण लागेल? सोपं आहे, 4 गुणिले 5 बरोबर 20 सेमी. पाहिलं, हे सूत्र रोजच्या आयुष्यात किती उपयोगी पडतं. आता आयताकडे येऊया. आयतामध्ये काय असतं? समोरासमोरील बाजू सारख्या असतात, म्हणजे 2 लांब बाजू आणि 2 रुंद बाजू. म्हणून परिमिती काढताना आपण काय करतो? लांबी आणि रुंदी यांची बेरीज करतो आणि तिला 2ने गुणतो. आता विचार करा, आपल्याकडे एक छान फोटो आहे, 10 सेमी लांब आणि 6 सेमी रुंद, आणि त्याला एक मस्त फ्रेम बनवायची आहे. मग किती लाकूड लागेल? आधी 10 आणि 6 एकत्र करूया, झाले 16. आणि मग त्याची दुप्पट म्हणजे 32 सेमी. बघा, आपलं उत्तर तयार. ठीक आहे, आतापर्यंत आपण फक्त कडेकडेने फिरत होतो. आता जरा आत डोकावूया, म्हणजे त्या आकृतीच्या आतल्या जागेबद्दल बोलूया. आणि याच जागेला आपण म्हणतो क्षेत्रफळ. क्षेत्रफळ म्हणजे नक्की काय? तर त्या सीमारेषेच्या आत जी काही जागा आहे ना, ती सगळी जागा. हे असं बघा, परिमिती म्हणजे शेताचं कुंपण, तर क्षेत्रफळ म्हणजे आतलं अख्खं शेत. आयताचं क्षेत्रफळ काढणं तर फारच सोपं आहे. समजा एका खोलीत सतरंजी टाकायची आहे, त्यासाठी किती जागा आहे हे कसं कळणार? त्या खोलीची लांबी आणि रुंदी मोजायची आणि त्यांचा गुणाकार करायचा. बस, हेच आहे क्षेत्रफळाचं सूत्र. आणि चौरस? चौरस म्हणजे एक स्पेशल आयतच, जिथे लांबी आणि रुंदी दोन्ही सारख्याच असतात. म्हणून इथे आपण सरळ बाजूचा बाजूशीच गुणाकार करतो, म्हणजेच बाजूचा वर्ग घेतो. त्रिकोण हा आकारही आपल्याला सगळीकडे दिसतो. सँडविचचा तुकडा घ्या किंवा घराचं छप्पर बघा. त्याचं क्षेत्रफळ काढायला काय करायचं? त्याचा पाया आणि उंची यांचा गुणाकार करायचा आणि त्याला अर्ध करायचं, म्हणजे 2नी भागायचं. क्षेत्रफळाची कल्पना अजून सोपी करायची असेल तर असं समजा, भिंत जेवढी मोठी तेवढा रंग जास्त लागतो, बरोबर? ती जी जागा आहे ना, तीच म्हणजे क्षेत्रफळ. किंवा बाग जेवढी मोठी तेवढं गवत जास्त लागेल. तर आत्तापर्यंत आपण परिमिती आणि क्षेत्रफळ वेगवेगळं पाहिलं. आता या दोन्हींना समोरासमोर ठेवूया आणि बघूया की यांच्यातला नेमका फरक काय आहे. हा फरक नीट लक्षात घ्या. परिमिती म्हणजे बाहेरचं अंतर, तर क्षेत्रफळ म्हणजे आतली जागा. परिमिती म्हणजे कुंपण, तर क्षेत्रफळ म्हणजे आतली बाग. एक आहे फ्रेम तर दुसरा आहे आतलं छिद्र. आणि हो, त्यांचं एकक पण वेगळं आहे. परिमिती मोजतो आपण सेंटीमीटर किंवा मीटरमध्ये, तर क्षेत्रफळ मोजतो चौरस सेंटीमीटर किंवा चौरस मीटरमध्ये. म्हणजे सगळ्यात महत्वाचा मुद्दा काय आहे? एक गोष्ट फक्त लांबी मोजते, जशी एखादी रेष, तर दुसरी गोष्ट पूर्ण पृष्ठभाग मोजते, म्हणजे लांबी आणि रुंदी दोन्हीचा विचार करते.
चला जाता जाता एक मस्त विचार करूया. आपल्यासमोर पिझ्झाचा एक स्लाइस आहे. त्याची ती कुरकुरीत कडा मोजायची असेल तर काय वापरायचं? परिमिती की क्षेत्रफळ? आणि त्यावर किती चीज पसरलेलं आहे ती जागा मोजायची असेल तर? विचार करा. घन, इष्टिकाचिती, वृत्तचिती ही नावं ऐकून थोडी भीती वाटते नाही का? पण गंमत म्हणजे हे आकार आपल्या आजूबाजूला सगळीकडे आहेत. विचार करा, पाण्याची बाटली, आपण बसलेली खोली, या सगळ्यांना जागा लागते. पण ही जागा मोजायची कशी? यालाच तर घनफळ म्हणतात. चला, आज आपण ही सगळी सूत्र एकदम सोप्या आपल्या भाषेत समजून घेऊया. अच्छा, तर सगळ्यात आधी हा घनफळ शब्द म्हणजे नेमकं काय? काही अवघड नाहीये, एकदम सोपं आहे. कोणतीही वस्तू ती किती जागा व्यापते त्या जागेच्या मापालाच घनफळ म्हणतात. बस इतकंच. आणि ही एकच संकल्पना, हाच पाया आहे ज्यावर आपण आजची सगळी सूत्र उभारणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया सगळ्यात सोप्या, सगळ्यात मूलभूत नियमानी. तो म्हणजे पायाचं क्षेत्रफळ गुणिले उंची. हो, इतकंच. ज्या आकारांचे तळ आणि शीर सारखेच असतात, म्हणजे जे सरळ वर वाढतात, त्या सगळ्यांना हा एकच नियम लागतो. खरं तर घनफळ मोजायला सुरुवात करण्याचा हा बेस्ट मार्ग आहे. आणि याची सगळ्यात चांगली उदाहरणं कोणती? अर्थात घन आणि इष्टिकाचिती. आता घन बघा, सगळ्या बाजू सारख्या. त्याचा पाया काय आहे? एक चौरस. चौरसाचं क्षेत्रफळ बाजू गुणिले बाजू. त्याला उंचीने गुणा. झाली की नाही बाजूची तिसरी बाजू? म्हणून सूत्र आहे बाजूचा घन म्हणजे ए क्यूब. आणि इष्टिकाचिती, तिचा पाया असतो आयत. क्षेत्रफळ झालं लांबी गुणिले रुंदी. त्याला उंचीने गुणलं की झालं व्ही बरोबर लांबी गुणिले रुंदी गुणिले उंची. म्हणजे बघा, दोन्ही ठिकाणी आपण तेच करतोय. पायाचं क्षेत्रफळ गुणिले उंची. आता वळूया वृत्तचितीकडे, म्हणजे आपला सिलेंडर. वाटेल, अरे हा तर गोल आहे, इथे काय करणार? पण थांबा, इथेही तोच नियम लागतो. तिचा पाया काय आहे? एक वर्तुळ. आणि वर्तुळाच्या क्षेत्रफळाचं सूत्र आपल्याला माहिती आहे, पाय आर स्क्वेअर. झालं. आता या पायाच्या क्षेत्रफळाला फक्त उंची h ने गुणा. मिळालं सूत्र v = पाय आर स्क्वेअर h. आहे की नाही एकदम लॉजिकल आणि सोप्पं? आणि ह्या सगळ्या आकारांचा एक बॉस आहे, तो म्हणजे सामान्य प्रिझम. याचं सूत्र आहे v बरोबर b गुणिले h. यात b म्हणजे काय तर पायाचं क्षेत्रफळ. आता हा पाया कोणताही असू शकतो हा. त्रिकोण, चौरस, पंचकोण, काहीही. नियम बदलत नाही. पायाचं क्षेत्रफळ काढा आणि त्याला उंचीने गुणा. झालं. आणि आता येतो एक आहा मोमेंट. नीट विचार करा, याचा अर्थ काय झाला? घन म्हणजे काय? चौरस पाया असलेला प्रिझम. इष्टिकाचिती, आयताकृती पाया असलेला प्रिझम. आणि आपली वृत्तचिती, तिला आपण वर्तुळाकार पाया असलेला प्रिझम म्हणू शकतो की. म्हणजे हे सगळे वेगवेगळे दिसत असले तरी एकाच फॅमिलीचे मेंबर आहेत. कमाल आहे ना? बरं, आतापर्यंत आपण सरळसोट वाढणाऱ्या आकारांबद्दल बोललो. पण त्या आकारांचं काय जे वर जाताना निमुळते होतात, टोकेरी बनतात? जसं की पिरामिड किंवा आपला आईस्क्रीमचा कोन? त्यांच्यासाठी एक खास जादुई नियम आहे. तो म्हणजे 1/3 नियम. बघूया काय आहे ते. इथे बघा, एका बाजूला आहे प्रिझम आणि दुसऱ्या बाजूला आहे पिरॅमिड. आता अशी कल्पना करा की ह्या दोघांचा पाया आणि उंची अगदी सारखी आहे, सेम टू सेम. तर मग काय वाटतं, त्यांच्या घनफळात म्हणजे आतल्या जागेत काय फरक असेल? आणि उत्तर आपल्या समोर आहे. प्रिझमचं घनफळ आहे b गुणिले h, तर पिरॅमिडचं घनफळ आहे फक्त 1/3 b गुणिले h. म्हणजे विचार करा, सारखा पाया आणि सारखी उंची असूनही पिरॅमिडमध्ये प्रिझमच्या फक्त 1/3 जागा असते. हाच तो संबंध आहे जो आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. आणि गंमत म्हणजे हाच नियम वर्तुळाकार पाया असलेल्या आकारांना पण अगदी तसाच्या तसा लागू होतो. वृत्तचितीचं घनफळ काय होतं? पाय आर स्क्वेअर h. तर शंकूचं घनफळ बरोबर ओळखलत, 1/3 पाय आर स्क्वेअर h. पुन्हा एकदा तोच मॅजिकल 1/3 रिलेशन. सोपा आहे ना लक्षात ठेवायला? म्हणजे थोडक्यात काय तर कोणताही पिरॅमिड असो किंवा शंकू, त्याचं घनफळ म्हणजे त्याच्या मूळ आकाराच्या म्हणजे प्रिझम किंवा सिलेंडरच्या घनफळाचा 1/3 असतं. हे एक वाक्य लक्षात ठेवलं ना की 2 वेगवेगळी सूत्र पाठ करत बसायची गरजच नाही. चला, आता एका वेगळ्याच जगात जाऊया.
वक्र आकारांच्या जगात, म्हणजे ज्यांना सपाट पाया किंवा सरळ उंची नसते. इथे आपला पाया गुणिले उंचीचा नियम चालणार नाही. या दुनियेचा राजा आहे एकच, आणि तो म्हणजे त्रिज्या, म्हणजेच आर. आणि या जगातला सगळ्यात महत्वाचा आकार म्हणजे आपला गोल किंवा स्फिअर. ह्याचं सूत्र आहे व्ही बरोबर 4/3 पाय आर घन. एक गोष्ट इथे लक्षात घ्या, इथे त्रिज्येचा घन आहे आर क्यूब्ड. का? कारण घनफळ हे त्रिमितीय असतं, त्याला 3 परिमाणं असतात, म्हणून आरचा 3रा घात. बरं, आता विचार करा, हा पूर्ण गोल आहे. आपण जर तो एखाद्या संत्र्यासारखा बरोबर मधोमध कापला तर काय मिळेल आपल्याला? बरोबर, आपल्याला मिळेल अर्धगोल. आणि याचं सूत्र तर आणखी सोपं आहे. गोलाच्या सूत्राच्या अगदी अर्ध, म्हणजे 4/3च्या ऐवजी 2/3 पायार घन. कारण 4/3चं अर्ध किती होतं? 2/3. गणित किती लॉजिकल आणि सुंदर असू शकतं, नाही का? ओके, आता येतोय आजच्या चॅलेंज शेप, शंकुछेद किंवा फ्रेस्टम. म्हणजे काय? तर शंकूचा वरचा टोकदार भाग कापून टाकला की जो आकार उरतो तो. आपली बादली किंवा ग्लास या आकाराचे असतात. ह्याचं सूत्र बघून थोडं दडपण येऊ शकतं, पण अजिबात घाबरू नका. आपण ते अगदी सोपं करून टाकणार आहोत. हे बघा सूत्र, व्ही बरोबर 1/3 पाय एच गुणिले कंसात आर वर्ग अधिक आर वर्ग अधिक आर गुणिले आर. मोठं दिसतंय? मान्य आहे, पण वापरायला एकदम सोपं आहे. फक्त 4 गोष्टी करायच्या. 1. उंची एच शोधा. 2. मोठ्या वर्तुळाची त्रिज्या म्हणजे मोठा आर शोधा. 3. लहान वर्तुळाची त्रिज्या म्हणजे लहान आर शोधा. आणि 4. या सगळ्या किमती फक्त सूत्रात व्यवस्थित टाका. तुमचं उत्तर तयार. तर मग आपण आत्तापर्यंत जे काही पाहिलं ते सगळं एकत्र आणूया. हे आहे आपलं भूमितीचं शक्तिशाली टूलकिट. आता आपल्यासमोर हा जो चार्ट दिसतोय तो फक्त सूत्रांची एक यादी नाहीये. आता आपल्याला या प्रत्येक सूत्रामागचं लॉजिक माहितीये, त्यांच्यातला संबंध कळलाय. प्रिझम आणि पिरॅमिडमध्ये काय नातं आहे, सिलेंडर आणि कोनमध्ये काय साम्य आहे, हे सगळं आता स्पष्ट झालंय. आणि हे नुसतं पाठांतर नाही, हे खरं ज्ञान आहे जे भूमितीसाठी खूप महत्वाचं आहे. आणि आता जाता जाता एक छोटासा विचार. आज दिवसभरात आपल्या आजूबाजूला कोणकोणते आकार दिसले? पाण्याची टाकी, आईस्क्रीमचा कोन, खेळायचा चेंडू. यानंतर जेव्हा आपण या वस्तूंकडे बघू तेव्हा त्या फक्त वस्तू म्हणून दिसणार नाहीत, तर त्या किती जागा व्यापतात, त्यांचं घनफळ किती असेल या नजरेनेही आपण त्यांच्याकडे बघू शकू.